दादा नमस्कार. नमस्कार दादा. दादा आज पुन्हा एकदा घरचा साज मेहरबान आणि महबूब पलाला आणि आपली गाडी गुलालात राहिलेली आहे. सांगा ना आजचा नियोजन कसा काय राहिला तो? नियोजनचा काही विषय नव्हता. त्या दिवशी घरची गाडी जी चांगली पळाली त्याच नियोजनच्या आशेने आम्ही आज इथं मौच्या मैदानात जवळचा होता मैदान जसा घरचाच बोलायला लागेल त्याच्यामुळं घरची गाडी पळवण्याचा निर्णय ठरला आमचा आणि ते कुठेतरी आमचं यश आम्हाला का पुढं नेतं आहे. ते घरची गाडी पळवून आम्हाला गुलालात ठेवते हे आम्हाला खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण की घरचाच आज पळाला अजूनपर्यंत नंबरमध्ये पळाला कोणाची अजून पळाली नाही पण आमची पळते आम्हाला खूप अभिमान आहे. गती गाडीला तीच लागतंय आणि जे तुम्ही सांगता ना कुठेतरी त्या अपेक्षा होते ते आता पूर्ण अजून करतोय महबूब अपेक्षा अजून पूर्ण करेल. जिद्दीचा बैल आहे आणि मला तर वाटत नाही का सध्या तो अपेक्षा अजूनपर्यंत सोडल. कारण की बैलाची धमक आणि आमच्या कुठेतरी मेहनतीला माझ्या झाल्या मुलांच्या माझ्या ग्रुपच्या झाल्या आणि जे पण त्याचे जे चाहते आहेत त्यांच्या ज्या अपेक्षा त्याच्यावर ठेवल्यात त्या अपेक्षा नेहमी महबूब पूर्ण करत आला आणि तो 100% तो याच्या पुढेही करेल याची खात्री आम्हाला वाटते आणि ती शक्यतो पूर्ण करून दाखवली या वर्षीसुद्धा. आजचं नाव सांगा ना कसं काय नाव फिरला का नाव दिलं आपण? नाव आम्ही सकाळपासून दिलता तो नाव असून सुद्धा जोडी फिरून सुद्धा आम्ही दिवसभर नाव ठेवला आणि आम्हाला जरा अंदाज आला का आम्हाला कोण जोड होणार नाही. त्याच्यामुळं मित्रच होते आमचे वीर भामसवाले एकदम जवळचे मित्र आहेत आणि त्याच्यामुळं आम्ही त्यांना विचारून गेलो बोला आम्हाला जोड नाही पण हे मौच्या मैदानात शर्यत करायची आहे आपल्याला. तर बोलतं काय नाही दादा बोलतं फिरू आपण आपल्या मजेत करू ही बोलून चालून आमची शर्यत ठरली आणि झाली. मी बघितले अतिशय गाडी ती पण खूप चांगली पळवली काय बोलत? खूप मला अभिमान आहे त्या मित्राच्या गाडीवर माझ्या खूप चांगली पळाली आणि कुठेतरी टप दिली. पेंडिंगचा निर्णय झाला मला पण अभिमान वाटला का ती गाडी एवढी टप घासली. खूप बरा वाटला मला पण ते पण. ड्रायव्हर बोलून कोण होता आज गाडीवर? ड्रायव्हर आज आमचा नेहमीचा विश्वास ड्रायव्हर बाबुड्यावर नाव करत आणि याच्या पुढे पण तोच राहील. आज सुट्टी कशी काय झाली खालून गाडीची? सुट्टी आज आमचे जे नेहमीचे सोडणार आहेत ते नव्हते मला सोडायला लागला पण महबूब थोडा खालीला उडीला थोडा ठेसरला. असू दे काही पण असू दे पण त्याचा तो काम पूर्ण पार पडतंय एवढ्या वयात सुद्धा तर आम्हाला गर्व आहे त्याच्यावर. कुठेतरी त्याच्या चाहत्यांसाठी तुम्ही त्याला पळवतात कुठेतरी अभिमानाची गोष्ट आहे तुमच्यासाठी. चाहत्यांसाठी दादा त्या चाहत्यांच्या मुलं तर मी आजपर्यंत इथं आहे आमचा बैल इथपर्यंत आता इथं आहे. बाकी सोशल मीडियाच्या थ्रूनी तुमच्यासारख्याची कृपा ज्या आमच्यावर आहेत त्याच्यामुळं आम्ही कुठेतरी पुढे चाललो आहे. ही आम्हाला पुढं आम्ही तुमचं धन्यवाद मानतो. आम्ही प्रेक्षकांचं सुद्धा धन्यवाद मागतो का तुमचं आमच्यावर प्रेम खूप ठेवलं तुम्ही आमचं. मोठी मैदानं येतात आता 3 फेऱ्यांची आपला वडकीचा मैदान येतं पुसेगावचा येतं तर काय नियोजन झालंय का आपलं? वडकीचा सध्या नाही झाला कारण की मुंबईला मैदान एवढी लगातार लागली आहेत त्याच्यामुळं मोठी मैदानं अशी 100% लागलेली आहेत आणि प्रत्येक मैदानवाले बोलतात का आता तुम्ही जर वडकीला गेलं तर मग आपली मैदानं कशी व्हायची. ते पण त्यांचा पण विचार चांगलाच आहे. जर मुंबई एवढी चांगली चालली तर वरती जाण्याचा प्रयत्न कशाला करायचा. मान्य आहे का तो एक हिंदकेसरी मैदान आहे पण जो मुंबईचा आपला खेळ आहे आपल्या मातीचा खेळ आहे तो आपणच जपला पाहिजे आणि आपण पण इथंच खेळलो पाहिजे. चालेल जास्त वेळ नाही घेणार कारण भरपूर उशीर झालेला आहे. लवकरच आपण मोठी मुलाखत पण घेऊ. आज तुमचा गुलाल झाला अभिनंदन माझ्या चॅनल करून. धन्यवाद दादा तुमचं पण अभिनंदन.